नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सचिन बेंडभर यांच्या कान मंत्र या ग्रामीण विनोदी कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी माझ्या चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, सुरू करूयात. सचिन बेंडभर लिखित चतुर किडम्या. दिवस मावळतीकडं झुकला. आम्ही पाठीवरील पिशवीच्या ओझ्यानेच वाकलो होतो. जंगलातून वाट काढीत किडम्या समद्यान पुढं चालला होता. आम्ही त्याच्या मागं पण बऱ्याच अंतराने चालत होतो. एका मोठ्या सायरीच्या झाडाखाली किडम्या थांबला. हिथं झुर्री, बक्कळ पाणी मिळल, रातच्याला हिथंच थांबायचं. किडम्याचा आदेश होता. सगळ्यांनी काखला मारलेल्या पिशव्या खाली टेकवल्या आणि झुरीकडं हातपाय धुण्यासाठी मोर्चा वळवला. दर साल किडम्याला घेऊन आम्ही 5-6 जण जंगलात येतो. रानावानात भटकून जंगलात एखादा मुक्काम करूनच घरी जातो. आमच्या या भटकंतीमुळं गावातली मंडळी कुचेष्टेनं का होईना पण आमच्या कंपूला निसर्ग मंडळ म्हणतात. किडम्या असला की रानातली रात्र बिंदात जाती. त्यो हायच मोठा चतुर पण लय आबोल. रानातल्या साऱ्या वाटा त्याच्या पाठ. त्यो पुढं चालला का बिंदोक होऊन नुसतं चालत सुटायचं. इचू काट्याची भीतीच नाही. पुढं काय दिसलंच तर त्यो हात वर करून थांबायचा. त्यो इशारा देतो पण पुढचं काय ते त्योच बघतो. एखादं जनावर सपाट्यात आलं तरी त्याला तो इजा करत नाही. सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल त्याच्या मनात होलसेल दयाभाव दिसून येतो. पण एखादा पारवा, एखादी लावरी दिसली की गिलवरीच्या एका फटक्यात चीत व्हायचीच. आमच्या गावाबाहेर डोंगराच्या बारगडाला फासे पारद्याची 4-6 पालं आहेत. किडम्या त्यातलाच. त्याचं खरं नाव काय ते आम्ही बी त्याला कधी विचारलं नाही. सारं गाव त्याला किडम्या म्हणतं आणि त्याला बी ते मंजूर असल्यानं साऱ्या जंगलाचं अवसान त्याच्यात येतं. त्याची नजर बी लय बारीक. मधमाशी पळाली तरी किडम्या माग काढत तिच्या मागं कपारीत खबदाटात हात घालून 4-2 मधाचं पोळं आणल्या बिगर राहायचा नाही. जंगलात मुक्कामाच्या ठिकाणी किडम्या रातभर सावध असतो. फाटं गोळा करून आगटी पेटवली की त्याचीच रात सुरू होती. आमच्यातला कुणीच त्याच्या सवयीच्या आड येत नाही. गुरवाचा मारत्या तर त्याला अख्खा इडी बंडल, नवी कोरी माचीस आणि 1 आण्याची चण्याची पुडी दर खेपेला देतो. आता फिरांडू कावा शिवायचं असा किडम्याचा सवाल आला की समजायचं त्याला घराकडं जायचंय. दुसऱ्या दिवशी घराकडं जायचं असेल त्याच रात्रीला किडम्या गायब होतो. दर खेपेचा हाच अनुभव. तसा आज बी त्याने पहाट बाल्या मारलाच. डळडळीत उजाडलं तेव्हा आम्ही जोरीवर जाऊन तोंड धुतली. 3 दगडाची चूल केली, चहाला आदान ठेवलं. निवांतपणी सगळं आटपून मगच घरचा रस्ता धरला. मुंजाबाच्या टेकडीवरनं उतरता रस्त्याकडं चाललेला किडम्या दिसला. त्याला गाठायचं म्हणून आम्ही बी पावलं उचलली. पण आमच्या आधीच फॉरेस्टच्या साहेबांनी त्याला गाठला. मोटरसायकल रस्त्यात उभी करून साहेबांनी त्याची हजेरी घ्यायला सुरुवात केली. आम्ही गेलो पण जातच थाबाकलो. किडम्याच्या खांद्यावर पोतडी होती. आता हे लफडं आपल्या गाल्यात येणार म्हणून आम्ही सगळे काळवणलो. साहेबांनी किडम्याला झापायला सुरुवात केली. काय रे, जंगलात घुसून चोरी करतो नाही का? तसा किडम्या बोलला. नाही बा, कशाची चोरी आणि कशा पायी चोरी करायची? किडम्याचं उत्तर ऐकून साहेब भडकले ना. साल्या, पोतडीत काय ससे आपोआप येऊन बसले का? तुझ्या मुद्दे मला सकट तुला पकडलाय. बोल, आत्तापर्यंत किती ससे नेले बोल. किडम्याच्या चेहऱ्यावर थोडी बी भीती नव्हती. सहज बोलावं तसं किडम्या बोलला. अहो साहेब, काहीतरीच तुमचं. अहो हे ससे माझं पाळलेलं आहे. ती पिंजऱ्यात राहून कटाळल्यात म्हणून महिन्याभराने एकदा जंगलात आणून सोडतो. अहो इथं बघा ना कसं हिंडत्यात फिरत्यात. घरी जायचा टाईम झाला की नुसतं हुर्रेवा हुर्रेवा असं म्हणलं का पळत येतात.
मग पुन्हा घरला घेऊन जातो. किडमेची सफाई ऐकली आणि साहेब चिडलेस. मला शेंडी लावतोय तो, बोलवले ससे परत येतातोय, बदमाश आला. साहेबाचं बोलणं पुरं व्हायच्या आत किडमेने खुलासा केला. साहेब, खऱ्याला मरण नाहीये, तुम्ही डोळ्यांनी खात्री करून घ्या की. असं म्हणून किडमेने एका झटक्यात पोतडीचं तोंड सैल करून टाकलं. पोतडीचं तोंड मोकळं होता ससे चौकोर उधळले आणि बघता बघता जंगलात दिसेनासे झाले. तसं साहेबांनी दारडावून किडम्याला सुनावलं. बोलाव आता परत तुझे ससे. किडम्या बी कमी नव्हता. तो म्हणला, ससे? कोणाचे ससे आणि कोणी आणले ससे? साहेब किडम्याला मारायचाच राहिला. अरे तुला मी मुद्दे मला सकट पकडलाय, ससे आण. त्यावर किडम्या हसतच म्हणला, कसला मुद्देमाल? कोणी पकडलंय? कुठे? नाही म्हणजे तुम्ही काय बोलताय, कुणाला बोलताय तेच मला कळना ना. तशी साहेब बांबावले. पाय आपटीत गाडीकडे जाऊन तावातावाने निघून गेले आणि गुरवाचा मारत्या किंचाळला, किडम्या वार वाघा वा. त्या दिवशी केवळ किडमेच्या चतुराईनं आम्ही वाचलो. किडम्या जंगलातला संकटमोचक असायचा. असाच भीमाशंकरच्या जंगलातला प्रसंग मला आठवतोय. आम्ही सर्वांनी शिंगीच्या डोंगरापासून पायी प्रवासाला सुरुवात केली. काकूबाईच्या मंदिरात थोडं थांबून किडमे मागं चालायला सुरुवात केली. दिवस झुकला मावळतीकडं. त्यावेळी आम्ही भीमाशंकर देवळाजवळ पोचलो, दर्शन घेतलं. पण आमच्या रिवाजाप्रमाणे देवळाजवळ मुक्काम न करता थेट जंगलातच मुक्काम करायचा म्हणून किडमेच्या मागं चालत सुटलो. घनदाट वृक्षराजीत किडम्या थांबला. आम्ही मुक्कामासाठी जागा निरखली. तेवढ्यात शहरी पोशाखातलं 5-6 जणांचं टोळकं आमच्या दिशेने आले. त्यांना आमची मुक्कामाची कल्पना भन्नाट आवडली. त्यांनी बी मुक्काम करायचं ठरवलं. आम्ही जेवणं आटपून पाथऱ्या टाकल्या आणि त्याच वेळी त्या शहरी तरुणांनी मोबाईलवर बंकस गाणे लावून चक्क नाच सुरू केला. आम्ही त्यांना समजावून सांगितलं पण सगळं व्यर्थ. किडम्यानं हा धांगडदेंगा बघून जंगली प्राण्यांपासून धोका होऊ शकतो हे सांगितल्यावर त्यांनी किडम्यालाच गिऱ्हाईक केलं. त्याची टर उडवायला सुरुवात केली. किडम्याने दोन्ही हात वर करून जोरानं हळी दिली आणि तो गेला निघून. तरी बी ह्यांचा नाच इथं सुरूच. असा अर्धा पाऊण तास गेला आणि तेवढ्यात थरकाप उठवणारी वाघाची डरकाळी ऐकू आली. ती ऐकल्यानं मुलांचा डान्सच बंद झाला ना. भीतीनं त्यांची बोबडी वळली होती. तोंड बारीक करून ती आम्हाला बिलगायला लागली. तेवढ्यात दुसरी डरकाळी ऐकली. एक जण चाचरत म्हणला, अहो तुमचा तो वाटाड्या कुठे गेला हो? त्याचा आधार बरा होता नाही का? मग मी त्यांना सुनावलं, अरे तुम्ही त्याची टर उडवली, तो गेला की निघून. त्यांच्यातल्या एकानं बाकीच्यांना शिव्या घालायला सुरुवात केली. बरं केलं, आता भोगा आपल्या कर्माची फळं. वाघाच्या डरकाळीचा तो आवाज जवळ येतोय असं वाटत होतं. आवाजाच्या दिशेनं बघताच 2 डोळे त्या गडद अंधारात चमकले. तसे प्रत्येकाच्या छातीचे ठोकेच वाढले. त्यातल्या एकानं डोकं चालवलं. जंगली प्राणी आगीजवळ येत नाही, आपण शेकोटी पेटवूयात. ठरल्याप्रमाणे शेकोटी पेटली. तशी पुन्हा डरकाळी काळीच चिरत गेली. दुसऱ्याने शंका काढली, शेकोटीच्या उजेडात आपण वाघाला स्पष्ट दिसू. असं त्यांनी बोलता शेकोटीच्या विरुद्ध बाजूला तोंड करून वाघावर पाळत ठेवू असं ठरलं. मग तिसरा बोलला, पाळत ठेवून तरी आपण काय करू शकतो? सांगा ना, मरणाची वाटच बघत बसणार ना? आता वाघाचे दोन्ही डोळे स्पष्ट दिसत होते, पण तो जागेवरनं हलत नव्हता. त्याची गुरगुर कानावर स्पष्ट येत होती. बहुधा ती वाघीण असावी. आपल्या बछड्यासोबत असल्यानं ती गुरगुरत असावी. डोळे चमकत होते. त्याच्या विरुद्ध दिशेनं पुन्हा वाघाची डरकाळी ऐकताच नर वाघ आपल्या मादीला आणि पिल्लांना शोधत आला हे सगळ्यांना कळून चुकलं. पण काही वेळातच वाघाचा आवाज दूर दूर जाताना ऐकू यायला लागला आणि मग काही वेळात आवाज येणं बंद झालं. आजूबाजूचा परिसर आता स्पष्ट दिसू लागला होता. संत्यानं घड्याळात बघितलं, 5 वाजले होते. आम्ही मंदिराकडे जाण्याची तयारी केली. आम्ही 4 आणि आमच्यासोबत रात्रभर राहिलेले ते 5 तरुण. तेवढ्यात किडम्या हजर झाला. त्याला बघताच त्या तरुणांनी त्याची माफी मागून नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचल्याचं सांगितलं.
बॅगा भरून सगळे निघाले. किडम्या सगळ्यांच्या मागं होता. तेवढ्यात किडम्यानी वाघाच्या डरकाळीचा आवाज काढताच पुन्हा काळजाचा थरकाप झाला. रात्रीचा वाघ कोणता हे सगळ्यांनी ओळखलं, पण थरकाप मात्र खरा होता. मी किडम्याला विचारलं, अरे डरकाळी समजली, पण ते डोळे? तसा किडम्या हसून म्हणला, ती जंगलात चुकलेली गाय होती. झाडाच्या आधाराने ती उभी होती. रात्री प्राण्यांचे डोळे चमकतातच की. ते ऐकून शहरी पोरं खाली बघून चालायला लागले. त्यांना कळून चुकलं की आपण 4 पुस्तकं शिकलोय, पण किडम्या मात्र जंगलाचा मास्टर आहे. असाच एक अनुभव आम्हाला लोणावळा इथल्या वर्षा विहार सहलीत आला होता. झालं असं, नेहमी जंगल किंवा किल्ला सफर असते म्हणून आम्ही किडम्याला वर्षा विहाराला बुशी डॅमला जाण्याचा आग्रह धरला. त्यालाही नाही म्हणता नाही आलं. त्यानुसार आम्ही सकाळी 10ला लोणावळ्यात पोचलो. लोणावळ्यातून बुशी डॅमला थेट रिक्षा होत्या, पण आम्ही त्यानं न जाता पायी निसर्गाचा आनंद घेत जाणं पसंत केलं. मग मी, किडम्या, सुताराचा पारश्या, गज्या, लोहाराचा संत्या चालत चालत निघालो. यावेळी सगळ्यांनी किडम्याच्या मागं चालणं पसंत केलं. किडम्या पुढं असला ना का बिनधोक चालता येतंय. नदी, नाले, डोंगरदऱ्या, जंगल सगळं पालथं घातलेला किडम्या चतुर आणि धाडसी होता. वाटेत एका ठिकाणी धबधबा दिसला. तिथं थोडा वेळ थांबून आम्ही भिजण्याचा आनंद घेतला. तोपर्यंत किडम्यानं कुठून तरी मक्याची कणसं आणली. भाजलेली मक्याची कणसं खात आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. आम्ही बुशी डॅमवर पोचलो तेव्हा तिथं पुणे मुंबईहून आलेले बरेचसे पर्यटक होते. किडम्याचा गावरान अवतार बघून काही शहरी पोरांनी त्याला गिऱ्हाईक बनवलं. ते त्याची टर उडवायला लागले. त्याच्यापुढं विचित्र अंगविक्षेप करून नाचायला लागले. किडम्यानं जोरदार आरोळी ठोकली आणि तो जंगलाच्या दिशेने निघाला. पाठोपाठ आम्ही डोंगर चढून गेलो. पुढं पायवाट लागली. पायवाटेनं सरळ जंगलाचा रस्ता धरला. जंगलात पोहोचल्यावर एका पडक्या विहिरीजवळ किडम्या थांबला आणि त्याने पुन्हा हाळी दिली. ओहे 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 2 वेळा प्रतिध्वनी ऐकू आला. आम्हाला मोठी गंमत वाटली. मग मी सुद्धा विहिरीत डोकावून जोरात आरोळी ठोकली. किडम्या किडम्या किडम्या. पुन्हा प्रतिध्वनी आला. मग हा खेळ बराच वेळ चालत राहिला. शेवटी किडम्यानं वर हात काढताच आम्ही पुढे निघालो. एका महाकाय विशाल वटवृक्षाखाली किडम्या आम्हाला घेऊन आला. आम्ही आवाकून त्या विशाल वृक्षाकडे बघतच राहिलो. किडम्या पारंब्यानं लोंबकाळून झोके घ्यायला लागला. मग किडम्यानं त्याकडं हात करत आम्हाला म्हणला, याला भेटा की, हा आमचा म्हातारा बाबा. असं म्हणत त्यांनी त्या वृक्षाची ओळख करून दिली. थांबा, तुम्हाला माझ्या आणखीन काही मित्रांची ओळख करून देतो. असं म्हणून त्याने जोरदार हाळी दिली आणि काय आश्चर्य, जंगलातले सगळे पशु पक्षी त्या झाडाखाली जमा झाले. किडम्याचं हे कुटुंब आम्ही पहिल्यांदा बघत होतो. मग आम्ही सर्व तिथून पुन्हा माघारी फिरलो. बुशी डॅमवर पोचलो तेव्हा टवाळ पोरांचा कंपू लोखंडी गेटवर नाचत होता. किडम्यानं त्यांना तिथल्या खोल पाण्याची कल्पना दिली तेव्हा सगळे खाली उतरून किडम्याभोवती फेर धरून नाचायला लागले. नाचता नाचता त्यातला एक जण पुन्हा गेटवर उभा राहिला आणि नाचायला लागला. अति उत्साहात त्याचा तोल गेला आणि तो पडला पाण्यात. तो पाण्यातच गटांगळ्या खायला लागला. हे बघून बाकीचे सगळे घाबरले. मदतीसाठी आरडाओरडा करायला लागले. किडम्या गर्दी बाजूला सारत पुढं गेला. सगळे आरडाओरडा करत होते, मदतीसाठी हाका मारत होते, पण डॅममध्ये उडी टाकायचं धाडस कुणी करत नव्हतं. किडम्या लोखंडी गेटवर चढला. तिथं उभा राहून मुलाचा अंदाज घ्यायला लागला. किडम्यानं बाहेर काही न बघितलं. एका ठिकाणी बुडबुडे त्याला वर येताना दिसले. मग काय, किडम्याने सरळ सूर मारला. किडम्या त्याला नक्की वाचवणार याची आम्हाला खात्री होती. त्याला या कामात बळ मिळावं म्हणून आम्ही त्याचं नाव घेऊन त्याला प्रोत्साहित करत होतो. ते बघून इतरही तरुण आमच्यात मिसळले. आता सगळ्यांचं लक्ष किडम्या होतं. पण 2 मिनिट होऊन सुद्धा पाण्याच्या आत गेलेल्या किडम्या पाण्याबाहेर काही येईना म्हणून सारे चिंतेत होते. 3 मिनिटं होऊन गेली तरी किडम्याचा काही पत्त्या लागना. 4थ्या मिनिटाला मात्र किडम्या डॉल्फिनसारखी उसळी मारून त्या शहरी पोराला घेऊनच बाहेर आला. सर्वांनी किडम्याच्या धाडसाचं कौतुकच केलं. तो काठावर पोचला आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तो शहरी पोरगा बेशुद्ध अवस्थेत होता. काठावर आल्यावर किडम्यानं त्याच्या पोटातलं पाणी काढलं, त्याला शुद्धीवर आणलं.
त्याला सुखरूप बघता सर्वांच्या जीवात जीव आला. शहरी पोरांनी किडम्याची माफी मागितली, हात जोडून त्याचे आभार मानले आणि मग खाली मान घालून ते जायला लागले. तेवढ्यात किडम्या ढोल हातात घेऊन जोर जोरात बडवायला लागला. किडम्यानं शहरी पोरांना दिलेलं हे आमंत्रणच होतं. ते सर्व माघारी फिरले आणि त्याच्या भोवती नाचायला लागले. किडम्याच्या ढोलाच्या ठेक्यात सगळ्यांनी नाचण्याचा आनंद लुटला, अगदी आम्ही सुद्धा. जणू तो त्यातून सांगत होता की निसर्गाचा भरपूर आनंद घ्या, पण त्याला आव्हान मात्र करू नका. परतण्याच्या वेळी शहरी पोरं आमच्यात सामील झाली. चालता चालता किडम्या सगळ्यांना झाडं, पशु, पक्षी याच्याविषयी माहिती देत होता. काही व्हिडिओ करत होते तर काही महत्त्वाची माहिती टिपून घेत होते. अनेकांनी तर त्याच्याबरोबर सेल्फी पण घेतली. अचानक एका झोडपातनं फुस्स असा आवाज आला, तेव्हा सगळे थबकले. किडम्यानं झोडपात हात घातला, सापाला बाहेर काढलं. व्यवस्थित निहाळून त्याची माहिती सर्वांना दिली. मग त्याला हळूवार रस्त्याच्या बाजूला सोडून त्यानं प्राणीमात्रांविषयी भूतदया दाखवली. या सगळ्या गोष्टींमधनं शहरी पोरांमध्ये किडम्याविषयीचा आदर आणखीन वाढला. पुस्तकांची ओळखही नसलेल्या किडम्यानं मात्र त्या दिवशी तो जंगलचा मास्टर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. श्रोते हो, ही होती सचिन बेंडभर यांची कथा चतुर किडम्या. कथा नक्की आवडली असेल लाईक करा, कमेंट करा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहिलं असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.